नमस्कार. माझं नाव डॉक्टर संतोष सेलुकर, परभणी. आज मी विज्ञाननिष्ठ सावरकर या विषयावर माझं मनोगत व्यक्त करणार आहे. सावरकरांचे चरित्राचे अनेक पैलू आपण पाहिलेले आहेत. क्रांतिकारक सावरकर, स्वातंत्र्यवीर, इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्याची सुस्पष्ट अशी योजना ज्यांच्या डोक्यामध्ये होती, असे क्रांतिकारक सावरकर. याबरोबरच साहित्यिक, कवी, त्याचबरोबर अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाचे होते. त्यातलाच एक पैलू ज्यावर मी बोलणार आहे तो म्हणजे विज्ञाननिष्ठ सावरकर. खरोखरच अतिशय विज्ञाननिष्ठ असणारे सावरकर तुरुंगामध्ये जेव्हा त्यांनी कष्टदायक अशा शिक्षा भोगल्या, त्यावेळी स्वातंत्र्याचं स्वप्न त्यांच्या डोळ्यासमोर होतं आणि यामधून त्यांचा विज्ञाननिष्ठ असा दृष्टिकोन आहे. अनेक पैलू सावरकर यांच्या चरित्रांचे उलगडता येतात. विज्ञाननिष्ठ म्हणून जेव्हा सावरकरांकडे आपण पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की सावरकरांनी सांगितलेली आधुनिक विज्ञान ही संकल्पना, तंत्रज्ञानाचा वापर करूनच समाजाचा उत्कर्ष साधला जाईल असं मत सावरकरांनी मांडलेलं होतं. सर्व कालबाह्य गोष्टी ज्या श्रुती स्मृती पुराणामध्ये सांगितलेल्या आहेत त्या टाकण्यावर सावरकरांनी भर दिला होता आणि अगदी सनातन धर्माचा अर्थ सुद्धा वेगळ्या पद्धतीनं सावरकरांनी सांगितलेला होता, जो आपल्याला जुनाट प्रथा, रूढी, भाकड कथा या समजुतीवर प्रचंड असा प्रहार सावरकरांनी केला होता. मानवी उपायांच्या पलीकडील त्या अमानुष शक्तीचा व्यापार जो असतो, असे मत त्यांनी ईश्वराच्या बद्दल व्यक्त केलेलं होतं. म्हणजे ईश्वर त्यांना कशा पद्धतीनं समजलेला होता हे आपल्याला लक्षात येतं. म्हणूनच सावरकरांचा दृष्टिकोन हा ईश्वराकडे पाहण्याचा सुद्धा विज्ञाननिष्ठ होता. अमानुष शक्तीच्या पलीकडील व्यापार जो चालतो, ज्याला आपण म्हणतो, ज्ञानेश्वरांचा आधार घेत किंवा ज्ञानेश्वरांच्या काळाबद्दल बोलताना सावरकर असं म्हणतात की ज्ञानेश्वरांनी जर भिंत चालवली तर मग त्यावेळी निर्जीव असणारी भिंत चालवू शकत होते, तर मग अल्लाउद्दीन खिलजी जो रामदेवरायावर चालून आलेला होता, अनेक माणसांना का नाही चालवू शकले ते? एवढं म्हणजे प्रखर असं तीव्र अशा शब्दामध्ये त्यांनी या गोष्टीवर, या समजुतीवर भाष्य केलेलं होतं त्या काळामध्ये. हे अत्यंत महत्वाचं आहे. निर्जीव भिंत चालवू शकणारे ज्ञानेश्वर सजीव माणसं का नाही चालवू शकले? आपल्या मंत्रोच्चाराच्या आधारे त्यांनी अल्लाउद्दीन खिलजीला का नाही रोखू शकले? हे उपनिषदामधले विचार, परब्रह्म स्वरूपाचे जे काही उदार असणारे अशा सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी वास्तव स्वरूपामध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न सावरकरांनी केलेला होता. आणि तोच त्यांचा दृष्टिकोन आपल्याला लक्षात येतो की ज्या पुराणामधल्या समजुती होत्या की लोखंड विकणाऱ्यांचे कोणी तिथलं अन्न खाऊ नये किंवा कोवळ्या उन्हामध्ये बसू नये किंवा रोगचिकित्सक वैद्याचं सुद्धा अन्न खाऊ नयेत, ते अन्न म्हणजे निषिद्ध आहे, सावकारी किंवा व्याजबट्टा करणाऱ्या व्यक्तीचं कोणी खाणं म्हणजे विष्ठेप्रमाणे खाणं आहे, अशा प्रकारच्या ह्या मनुस्मृतीमध्ये सांगितलेल्या किंवा वेगवेगळ्या स्मृतीमध्ये सांगितलेल्या ह्या गैरसमजुती, अशा याचा पूर्ण उलगडा सावरकरांनी केला. आणि म्हणजे एकंदर आमच्या धर्मग्रंथामध्ये ही खिचडी झालेली असं सावरकर म्हणतात. देवाच्या नावे अशा कोणत्याही गोष्टी लोकांवर लादलेल्या आहेत, खपवल्या आहेत आणि जेणेकरून जो काही खरा धर्म आहे तो वेगळाच आहे हे स्पष्ट करण्याचा सावरकरांचा हेतू होता. आपल्याला असं म्हणता येईल की सावरकर सुद्धा म्हणतात याला, हा केवळ मानवी मूर्खपणा आहे, या गोष्टीला त्यांनी संबोधलेला आहे. धर्म हा शब्द वेगळ्या पद्धतीनं सावरकरांनी सांगितलेला आहे. तो म्हणजे जसा विज्ञान धर्म सांगितलेला आहे, विज्ञानामधल्या प्रकाशाचा नियम आहे.
उष्णता आहे, गती आहे, गणित आहे, ज्योतिष आहे, ध्वनी आहे, विद्युत आहे, चुंबक आहे, रेडियम, भूगर्भ, शरीर, वैद्यक, यामधले हे जे सगळे वैज्ञानिक नियम आहेत हे मानवाला ज्ञात झालेले आहेत. हाच खरा सनातन धर्म होय. एवढ्या शब्दामध्ये, अशा शब्दामध्ये सावरकरांनी धर्म सांगितलेला आहे, सनातन धर्म सांगितलेला आहे. ना की प्रत्येकाला देव जर वेगळा असा असेल की ज्याच्यामुळं म्हणजे तोच देव मुस्लिम धर्माला सांगतो की तुम्ही पश्चिमेकडे तोंड करून प्रार्थना करा आणि एकीकडे हिंदू धर्माला सांगतो की तुम्ही पूर्वेकडे तोंड करून प्रार्थना करा. तर असं ही विसंगती आहे. यावर प्रचंड प्रमाणामध्ये सावरकरांनी टीका केलेली आहे आणि त्यांनी खरा सनातन धर्म सांगितला आहे. हे विज्ञाननिष्ठ, प्रयोगनिष्ठ जे सत्य आहे, जे नियम आहेत, हे खरा धर्म आहे असं सावरकरांनी सांगण्याचा प्रयत्न त्यांच्या वेगळ्या वेगळ्या कथामधून, साहित्यामधून केलेला आहे. नवे उदाहरणामधून सुद्धा त्यांनी दिलेला आहे. अशा प्रकारे सावरकरांचा परिपूर्ण असा अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. अगदी गणपतीला दुर्वा वाहण्यावर सुद्धा सावरकरांनी प्रचंड अशी टीका केलेली आहे. गाईच्या दुधाबद्दल सुद्धा त्यांचं भाष्य आहे. या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला असं जाणवतं की सावरकर चा दृष्टिकोन हा अतिशय पुढचा होता. कितीतरी आजही लोकांमध्ये या अंधश्रद्धा आपल्याला पाहायला मिळतात, पण त्या काळात सावरकरांनी या अंधश्रद्धेवर, अंधविश्वासावर प्रचंड टीका केलेली आहे आणि आपले विचार जगासमोर पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्याकडे एक व्हिजन होतं, जे भारत देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचं व्हिजन त्यांच्या डोक्यामध्ये होतं. ते म्हणजे सुद्धा त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. त्या कोणत्याही दैवयोगानं कुठल्या गोष्टी मिळत नसतात यावर पूर्ण त्यांचा विश्वास होता. प्रयत्नपूर्वक कोणत्या गोष्टी मिळवाव्या लागतात हा विश्वास सावरकरांना होता. म्हणूनच आपल्याला सांगता येतं की सावरकरांचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन हा अतिशय त्या काळातला त्यांचा स्वतःचं देशाच्या स्वातंत्र्याचं चित्र स्पष्ट करणारा नक्कीच होता. आणि असे विज्ञाननिष्ठ सावरकर नक्कीच आपल्याला समजून घ्यायला सुद्धा आजही आवडले पाहिजेत. सगळ्यांना ते कळले पाहिजेत. जे पैलू त्यांचे मागे राहिलेले आहेत ते समोर आले पाहिजेत. एवढंच या प्रसंगी मी सांगतो. धन्यवाद.